गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मैदानात उतरून घट्ट पाय रोवून उभे असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भाजपचे नेते, भाजपचे सहयोगी आमदार आक्रमक झाले। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षणाचा जबर फटका बसला हे नाकारता येत नाही। जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे मराठा समाज एकवटला आणि त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले। मराठवाड्यात त्याचा परिणाम सर्वाधिक जाणवला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा एक फाटका गरीब कार्यकर्ता मैदानात उतरतो आणि टिकून राहतो। मराठा समाज त्यांच्या मागे एकवटतो, कारण ते प्रामाणिक आहेत, दगाफटका करणार नाहीत याची खात्री समाजाला पटलेली असते। आरक्षणासाठी ते सत्ताधाऱ्यांना जाब विचारत असतात। आधीच्या सरकारांनी काय केलं हे का विचारत नाही असा प्रश्न उपस्थित करून त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातो, मात्र ते अजिबात विचलित होत नाहीत। जे सत्तेत आहेत त्यांना जाब विचारणार ही जरांगे पाटील यांची भूमिका महायुतीची कोंडी करणारी ठरली। त्यामुळेच भाजपनं आता जरांगे पाटील यांच्या विरोधात आरपारची लढाई सुरू केल्याचं चित्र दिसत आहे। यासाठी भाजपनं आता सहयोगी अपक्ष आमदार राऊत यांना समोर केलंय असा संदेश मराठा समाजात गेलाय। शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राज्याच्या राजकारणातील स्थान बळकट होत आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू असलं तरी त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचं नुकसान झालेलं नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री असूनही मराठा समाजात शिंदेविषयी असलेली चांगली भावना, तर याउलट देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला रोज जात असलेले तडे, त्यांच्याविषयी एका वर्गात निर्माण होत असलेल्या नकारात्मक भावनेमुळे भाजपला तोटा होत आहे। यामुळेच तर भाजप आरपारची लढाई लढत नसेल ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं, सगळे सोयऱ्यांचाही समावेश करावा या जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत। ओबीसी नेत्यांकडून याला विरोध केला जात आहे। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास आमची कोणतीही हरकत नाही, ओबीसीमधून त्यांना आरक्षण नको अशी त्यांची भूमिका आहे। या मुद्द्यावरून राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं आपण पाहिलंय। ओबीसी समाजाचे अन्य नेतेही आक्रमक झालेत। मराठा आरक्षण आंदोलनामुळे समाजकारण, राजकारण ढवळून निघालाय। मराठा आरक्षणासाठी यापूर्वी आंदोलनं झाली होती, मात्र आत्ताच्या आंदोलनाचं स्वरूप वेगळं आहे। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादन केलाय। कधी नव्हे ते आपण एकत्र आलो आहोत, एकवटला आहोत अशी भावना मराठा समाजात दृढ झाली आहे। ही एकी कायम ठेवण्याचा दृढ निश्चय मराठा समाजाने केल्याचं दिसत आहे। मराठा आरक्षणाला भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोध आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचंय, मात्र फडणवीस आडकाठी आणतात अशी टीका अप्रत्यक्षरित्या मनोज जरांगे पाटील यांनी केली। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झालं। असं असतानाही नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अनिल बोंडे हे एका पाठोपाठ जरांगे पाटील यांच्यावर टीका करत असतात, त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त करत असतात। त्यात आता भाजपचे बार्शी येथील सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांनी उडी घेतली। ते जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक झालेत। जरांगे पाटील भाजप फडणवीस यांच्यावर टीका करत असतात, त्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा भाजप नेत्यांचा अधिकार नाकारता येत नाही, मात्र त्यामुळे मराठा समाज दुखावला जातोय आणि त्यामुळे भाजपची आणखी अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मराठा आरक्षणाबाबत मी महायुतीच्या नेत्यांकडून लिहून आणतो, तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा असं आव्हान आमदार राऊत यांनी जरांगे पाटलांना केलं होतं। राज्यात एनडीएची सत्ता आहे, केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता आहे। असं असताना आमदार राऊत हे जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून का लिहून आणायला सांगत असतील? जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे असं त्यांना याद्वारे अप्रत्यक्षरित्या सुचवायचं आहे। आरक्षण देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा असतो, विरोधकांनी नाही, हे लोकांना कळत नाही असा समज आमदार राऊत आणि भाजप यांचा झालेला असावा। भाजप मराठा आरक्षणाच्या चक्रव्यूहात अडकलाय का असाही प्रश्न निर्माण होतो। जरांगे पाटील यांच्यावर टीका करा किंवा करू नका, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपलं नुकसान निश्चित आहे असं भाजपच्या नेत्यांना वाटत असावं। आमदार राजेंद्र राऊत यांचा विचार केल्यास त्यांच्या बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश धाराशिव लोकसभा मतदारसंघात होतो। लोकसभा निवडणुकीत बार्शी विधानसभा मतदारसंघानं महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जवळपास 60,000 मतांची आघाडी दिली। त्यामुळे आमदार राऊत यांच्या अडचणी वाढल्यात। देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत हिरवण्यासाठी तर आमदार राऊत हे जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले नसतील ना असाही प्रश्न आहे। मात्र भाजपची संमती नसती तर आमदार राऊत यांना फटकारलं गेलं असतं, शांत राहण्याची सूचना दिली गेली असती। त्यामुळे भाजपनं जरांगे पाटील यांच्या विरोधात आरपारची लढाई सुरू केल्याचं दिसतं आणि तेही सहयोगी अपक्ष आमदारांच्या माध्यमातून।
मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी आमदार राऊत यांनी केली। विधानसभेच्या अध्यक्षांना त्यांनी तसं पत्र पाठवलंय, त्यासाठी ते ठिय्या आंदोलन करणार आहेत। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे। तिकडे जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय। निर्णय जर घ्यावा लागणार मग त्याचं श्रेय आपणच घेतलं तर, असाही विचार कदाचित भाजप नेतृत्वानं केला असावा आणि त्यातूनच मग सहयोगी आमदार राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक होणं, त्यांनी विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्याची मागणी करणं, अशा घडामोडी घडल्या असाव्यात। आरक्षणाचा निर्णय झाला आणि त्याचं श्रेय जरांगे पाटील यांच्या ऐवजी अन्य कोणाला देण्याची खेळी भाजपाच्या अंगलट येऊ शकते। जरांगे पाटील यांनी दिलेला लढा, त्यांच्या मागे एकवटलेला मराठा समाज कधीही विसरणार नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।